जेम्स 4:7. हालेलुया. आपण पुन्हा एकदा वाचूया. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. इकडे काय लिहिलंय इंग्लिश मध्ये, काय लिहिलंय माहिती? रेजिस्ट द डेव्हिल, किंवा हे सैतानाला अडवा. आज हा अडवा शब्द आहे किंवा रेजिस्ट आहे ना, त्याच्यावर मी थोडस बोलणार आहे. आय वॉज जस्ट स्टडिंग आणि मला इतकं सुंदर काही भेटलं ना. मी म्हटलं प्रभू, किती ना आम्हाला वचनाचं प्रॉपर नॉलेज नाही म्हणून आम्ही किती अज्ञानामध्ये जीवन जगतोय आणि सैतान आम्हाला खूप चांगल्या प्रकारे फसवतोय. पण नो लॉर्ड, नॉट नाव, बिकॉज वी आर ऑल्सो ग्रोईंग. प्रेज द लॉर्ड. हे नवीन करार जो आहे तो ग्रीक मध्ये लिहिलेला. ओके, सो इथे काय लिहिलंय? देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. ओके, सैतानाला अडवा. ओके, देअरफॉर सबमिट युअरसेल्व्ह टू गॉड अँड रेजिस्ट द डेव्हिल. रेजिस्ट किंवा अडवा किंवा सामना करा, हे जे शब्द आहे ह्याच्यासाठी जो ग्रीक शब्द आहे तो आहे अँटीस्टेटे. ANTESTETE. अँटीस्टेटे. ग्रीक भाषेमध्ये अँटीस्टेटे किंवा अँटीस्टेट शब्द आहे. मी जेव्हा हे ग्रीक भाषेचं भाषांतर पाहत होती, अर्थ पाहत होती ना, अँड मला इतकं हे झालं ना, मी परमेश्वराचे आभार मानले. अँटीस्टेट म्हणजे काय माहितीये का? एनिथिंग विच इज कमिंग अगेन्स्ट युअर स्टेट लेवल अथॉरिटी, त्याचा विरोध करायचा. इट्स अ मिलिटरी टर्म. म्हणजे नाही का, एखाद्या देशावर जर हल्ला करायला कोण आला तर सैनिक कसे लढतात, सैनिक कसा हल्ला करतात. प्रेज द लॉर्ड. आता समजा आता मध्ये ज्या गोष्टी झाल्या, ओके, आपल्याला माहितीये, आणि आपले जवान बॉर्डरवर आहेत, काही आतंकवाद्यांनी हल्ला केला, आपण सगळ्या गोष्टींमध्ये आपलं पुन्हा सिक्युरिटी वाढवली, जे बॉर्डरवर आहेत, तर हे लोक इंडियाच्या अधीन आहेत. ओके, भारताच्या अधीनतेमध्ये राहून शत्रूला अडवतायत. कशा प्रकारे अडवतायत? बॉर्डर सुद्धा क्रॉस करू देणार नाही. चुकून जरी आले तर शत्रूच्या घरामध्ये जाऊन त्याला मारणार. ओके, दॅट इज द वर्ड गॉड हॅज युज्ड हिअर. ओके, अँटीस्टेट याचा अर्थ काय माहितीये का? लिटरली विरोध करा सैतानाचा, नाही का, अशा प्रकारे विरोध करा, त्याला अडवा, त्याला काहीच काम करू देऊ नका. तो घुसायचा जरी प्रयत्न करत असेल, थॉटद्वारे, लोकांद्वारे, परिस्थितीद्वारे, आजाराद्वारे, संकटाद्वारे, कुठल्या अडचणीद्वारे, कुठल्या खोट्या शिकवणुकीद्वारे किंवा अजून कुठल्या खोट्या शब्दांद्वारे तो प्रवेश करायचा प्रयत्न करत असेल ना, बायबल सेज देवाच्या अधीन व्हा. आपलं सोल्जर्स इंडियाच्या अधीन आहेत आणि इंडियाच्या बाजूने लढतात. आपण परमेश्वराच्या अधीन आहे. वी जस्ट नीड टू बी सबमिसिव्ह टू लॉर्ड. आपल्याला फक्त देवाच्या अधीन व्हायचं. देवाच्या अधीन तुम्ही ज्यावेळेस होता ना, परमेश्वराचं सैन्य, परमेश्वराचं सामर्थ्य, त्याचं स्वर्गाचं सामर्थ्य आपल्या बाजूने लढतं. प्रेज द लॉर्ड. इथे तो शब्द वापरलाय. ज्या वेळेस विचार करा की पेत्र जो प्रभू येशूला नाकारलं त्याने 3 वेळा, त्यानंतर प्रभू येशूसाठी तो इतका पवित्र आत्म्याने भरल्यावर इतक्या सामर्थ्यामध्ये उभं राहिला, आणि त्याच मंदिरात तो तिथे जातोय आता, पेत्र आणि योहान, त्या सुंदर नावाच्या गेट मधून. ओके, प्रेषितांची कृत्य याचा 3रा अध्याय. आता ते त्या गेट मधून, सुंदर नावाच्या गेट मधून ते जात आहेत, आणि त्याच मंदिरात, त्याच गेट मधून, तिथल्याच लोकांमधून जातोय जिथे तो येशू सोबत अनेक वेळा गेलेला आहे. असं नाही की पेत्र आता पहिल्यांदा त्या मंदिरात जातोय. नो, येशूचं रेग्युलर जाणं होतं त्या मंदिरामध्ये जाणं. आणि काय झालं, येशू पेत्रासोबत, त्याच्या शिष्यांसोबत तिथे नेहमी जायचा. तर येशू असताना पण येशूने त्या भिकाऱ्याला तिकडे पाहिलंय, जो लुळा आहे, जो लंगडा आहे आणि भीक मागतोय. प्रेज द लॉर्ड. येशू सोबत असताना पेत्रानेही खूप वेळा पाहिलं असेल. बायबल सांगतो तो जन्मापासून काय होता? लंगडा होता. पण आता पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मिळालं, सत्य समजलंय, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर कार्य पूर्ण केलंय, आणि आता पेत्र पवित्र आत्म्याने भरून त्या सामर्थ्यामध्ये, त्या सत्याच्या ज्ञानामध्ये आता तो लपून फिरत नाहीये, येशूला मी ओळखत नाही असं बोलत नाहीये. त्या मंदिरात जातोय आणि त्या भिकाऱ्याकडे पाहतोय, आणि लिटरली नाही का, समोरून तो भिकारी त्याच्याकडे भीक पण मागत नाही, काय बोलत पण नाही. असं नाही का, त्या भिकाऱ्याला म्हणतो आमच्याकडे बघ. पेत्र काय म्हणतो त्या लंगड्या भिकाऱ्याला? आमच्याकडे बघ, लुक ॲट अस. आणि तो भिकारी बघतो आणि त्याला वाटतं की हे लोक काहीतरी भीक देतील. जन्मल्यापासून त्याचं तेच काम आहे. विचार करा, आज तो तरुण झाला असेल, कदाचित वय झालं असेल त्याचं, माहित नाही, परंतु नाही का, तो पेत्र त्याला असं समोरून नाही का, त्याला असं जाऊन बोलतोय की आमच्याकडे बघ. आणि तो भिकारी त्यांच्याकडे बघतो आणि पेत्र म्हणतो, सोनं रूप माझ्याकडे नाहीये,
जे आहे ते मी देतो, येशूच्या नावाने उभं राहून चालायला लाग. आणि तो तेवढ्यावर थांबत नाही. बायबल काय सांगतं माहिती, त्याने त्या भिकाऱ्याला ना हाताने धरून उचलला आणि जसं त्याला उचललं त्याच्या पायामध्ये बळ आलं. प्रेज द लॉर्ड. फक्त येशू सारखं येशूच्या नावात चालायला लाग असं नाही का बोलून तो तिकडेच थांबला नाही. त्याला माहितीये आता येशूच्या नावाचं सामर्थ्य काय आहे. त्याने येशू सोबत फिरला, येशू सोबत सगळ्या चिन्ह चमत्कार, सगळ्या मुक्ती, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि आता काय होतंय, त्याला त्या नावाचं सामर्थ्य माहितीये. आता हा जुना पेत्र राहिला नाहीये. तर वधस्तंभावर कार्य पूर्ण झाल्यानंतर त्या पेत्राचा पालट झालाय. पेत्राला सत्य समजलंय. व्हॉट ही युज्ड हिअर इज दिस पॉवर, अँटीस्टेट. त्याने त्या भिकाराच्या त्या पंगुपणाकडे, त्याच्या कमजोरीकडे, त्याच्या त्या शारीरिक व्याधीकडे पाहिलं नाही. त्याने त्या गोष्टीकडे पाहिलं नाही. आता त्याला माहितीये त्याच्यामध्ये कोण आहे. भले तो लंगडा असेल पण येशूचं नाव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य, जे पाय कधीच चालले नाही, जे पाय जन्मल्यापासून हल्ले नाही, त्या पायांना बळ देण्याची. आणि हे पेत्राला समजलं. तो समोरून जाऊन त्याला बोलतो येशूच्या नावाने चालू लाग. आणि त्याला नाही का त्याचा हात धरून त्याला उठवतो. प्रेज द लॉर्ड. हे आपलं पाचारण आहे. दिस इज आवर डेस्टिनी इन क्राइस्ट. सो इट इज व्हॉट, इट्स अ मिलिटरी टर्म. परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. व्हॉट टाइप ऑफ अ डीमन इज वर्किंग इन युअर फॅमिली. तुमच्या घरामध्ये कुठला दुरात्मा आहे. कदाचित डिव्हिजनचा असेल, फूट पडणारा असेल, कर्जाचा असेल, किंवा तुम्ही खूप मेहनत घेताय पण उन्नतीच होत नाही. असा पैसा येतो आणि असा निघून जातो, कुठे जातो कळत नाही, वाईट कामात जात नाही, काही नाही, पण पुरतच नाहीये. महिना संपेपर्यंत काही हातात राहत नाही. किंवा कदाचित असं असेल, तुम्ही काही गोष्टींमध्ये संघर्ष करताय, कुठल्या बिझनेससाठी, नोकरीसाठी, आणि उत्तरच मिळत नाही तुम्हाला. त्याच्यातून पुढे जाताच येत नाही. तुम्ही धावताय पण जागेवर स्पॉट जॉगिंग करत असल्यासारखे पुढेच जात नाही, असं होत असेल. पण मी तुम्हाला सांगते, नाउ लर्न टू यूज द नेम ऑफ जीसस. कुठलीही समस्या एका बाजूला ठेवा. येशूचं रक्त आजही जिवंत, येशूचं रक्त आजही काम करतं. बायबल सेज परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. म्हणजे काय होईल? तो थांबेल, तो घाबरेल, तो शांत राहील? नो, ही विल फ्ली. तो तुम्हापासून पळून जाईल. हालेलुया. त्याला पळूनच जावं लागणार. दुसरं त्याच्याकडे काहीच नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सी बायबल सेज, पहा येशू ख्रिस्त बायबल मध्ये काय म्हणाला की सर्व अधिकार मला दिला आहे. बोलला ना, येशूचं वचन आहे बघा. बायबल मध्ये प्रभू म्हणाला की पहा, पृथ्वीवर आणि स्वर्गामध्ये सर्व अधिकार मला दिला आहे. हे येशू म्हणाला. येशू स्वतः असताना शिष्यांना बोलला. सर्व अधिकार कोणाला आहे? येशूला आहे. स्वर्गामध्ये सर्व अधिकार येशूला आहे. पृथ्वीवर सर्व अधिकार येशूला आहे. जे काही घडतंय तो सर्व अधिकार कोणाला आहे? येशूला आहे. आता काय झालंय? येशू क्रूसावर मरण पावलाय. येशूने कार्य पूर्ण केलं आहे. आणि आता प्रभू येशूने लूक 10:19 मध्ये काय सांगितलंय माहिती? शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर मी तो अधिकार तुम्हाला दिलाय. याचा अर्थ बाय ओबिडियन्स, आज्ञा पालन करून, पित्याची इच्छा पूर्ण करून सगळा अधिकार जो येशूने मिळवला आहे या पृथ्वीवर, जीवित लोकांच्या विरोधात, सगळ्या राज्यांच्या विरोधात, सगळ्या किंगडम्सच्या विरोधात जो अधिकार येशूने मिळवलाय, तो अधिकार येशूने घेतलाय. तो अधिकार घेऊन येशू असा टर्न झालाय. तो अधिकार आपल्याला दिलाय. Praise the Lord. Now Jesus is not having that authority. You are having that authority. But what is the problem? Like that broke man, that bankrupt person who is having the check of $1 million, $1 billion, but he's still broke because he's not encashing it. He's not using it. This is the problem. We don't need to wait for the deliverance. Deliverance is given. Now you need to roar. You need to shout. You need to proclaim your victory in Jesus' name. Everything under the sun, everything has a name. तुमचं नाव असू दे, समस्येचं नाव असू दे, आजाराचं नाव असू दे, प्रॉब्लेमचं नाव असू दे, कुठलंही नाव असू द्या, त्या सगळ्या नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव आहे ते आहे येशू ख्रिस्ताचं. आय एम टेलिंग यू अगेन अँड अगेन, demon they don't negotiate, they flee at the name of Jesus.
बट जेव्हा येशूचं नाव घेता ना, त्या रिअलायझेशनने, त्या सामर्थ्याने घ्या, त्या जाणीवेने ते नाव घ्या. प्रेज द लॉर्ड. पहा, ज्या वेळेस एलायजाने प्रार्थना केली, जेव्हा सगळीकडे दुष्काळ आहे, ही वॉज नॉट सायलेंट की प्रभू रेन पाठव. नो, ही वॉज स्टँडिंग अगेन्स्ट द अथॉरिटी विच डेव्हिल वॉज एक्सरसाइजिंग. आणि त्या दिस अथॉरिटी ही यूज तिकडे ना, तो घोषणा करत होता. जो दुष्काळ आहे त्या गोष्टींच्या विरोधात त्याला जे पाहिजे ते बोलत होता. इसहाक, अब्राहमाचा पुत्र, बायबल सांगतं पूर्ण पृथ्वीवर दुष्काळ पडलेला. इसहाकाने काय केलं माहितीये का? त्याने सगळीकडे पेरणी करायला सुरुवात केली त्या दुष्काळामध्ये. सो दुष्काळ नावाचा जो प्रकार त्यावेळेस तिकडे घडत होता की पाऊस नाहीये, शेती नाहीये, पाणी नाहीये, त्याच ठिकाणी, त्याच जमिनीमध्ये, त्याच परिस्थितीमध्ये, त्याच अवस्थेमध्ये त्याने पेरणी केली. कारण त्याला बाहेर काय घडतंय याच्यापेक्षा त्याच्या पित्याकडून, अब्राहमापासून जे विश्वासाचे धडे त्याने घेतलेले ना, ते चांगले माहित होते. अँड बायबल सेज इसहाकाने दुष्काळाच्या दिवसात पेरणी केली आणि त्याने 100% कापणी केली. इट इज इम्पॉसिबल. दुष्काळ आहे आणि कोणीतरी 100% पीक मिळवत आहे, म्हणजे त्याचं एकही सीड वाया गेलं नाही. कॅन यू इमॅजिन? कॅन यू इमॅजिन? प्रत्येक बी जे त्याने पेरलं ते फलदायी झालं आणि प्रत्येकातून त्याने कापणी केली. बायबल से 100%. आता आपण त्याच्यापेक्षाही बेटर लाईफ मध्ये, बिकॉज एव्हरीथिंग इज डन. I'm again and again challenging you people, learn how to use the name of Jesus, learn how to proclaim the Bible verses, learn how to speak like a giant. ज्यावेळेस दावीद, तो माहिती त्या जायंटचा किंवा तो जो गोलायत होता त्याचा सामना कसा करू शकला? तो असं नाही म्हणाला कदाचित बघूया, जाऊन बघतो, बघूया काय होतंय का. त्याने नाही का शौलाची वस्त्र घेऊन लढणं किंवा शौलाचे जे युद्धाची शस्त्र सामग्री होती ते घेऊन लढणं त्याने स्वीकारलं नाही. तर ज्याच्यामध्ये तो तरबेज होता, ज्याच्यामध्ये तो परफेक्ट होता, ते घेऊन तो गेला. तो दुसऱ्यांच्या खूप भारी दिसणाऱ्या, खूप चमकणाऱ्या दुसऱ्यांच्या वेपन्सवर अवलंबून नव्हता. तर त्याच्याकडे जे साधे 5 दगड होते, जे साधी गोफण होती, त्याच्यावर त्याचा विश्वास होता. बिकॉज ही वॉज वेल इक्विप्ड. काय म्हणू शकतो आपण, ते कसं वापरायचं, त्याच्यामध्ये कसं काम करायचं हे त्याला चांगलं माहित होतं. प्रेज द लॉर्ड. समटाइम्स वी गेट फॅसिनेटेड. आपल्याला वाटतं की दुसऱ्यांचं किती भार आहे, आपण तसं करू, असं करू. हे नाही, तुम्ही कशामध्ये स्ट्रॉंग आहात, काय आहात ते पहा. आहे त्याने त्या परिस्थितीवर, त्याने त्या दिसणाऱ्या महाकाय अशा जायंटवर, त्या फलिष्टी गोलात गल्ल्यावर किंवा त्याने त्याच्या आवाजावर, त्याने फलिष्टी लोकांच्या सेनेकडे पाहून नाही का स्वतःच्या देवावर त्याने डाऊट घेतला नाही. दिस इज द ओनली की. नेम ऑफ जीसस इज अ मास्टर की विच अनलॉक्स all the problems. Hallelujah. It is the only solution. So तुम्हाला येशू काय हे कळलं ना? इट्स नॉट अ सिम्पल नेम. असं कोणतंच नाव नाही त्या नावात तारण झालंय. ते नाव वापरण्याचा अधिकार येशूने दिला. इट्स लाईक पॉवर ऑफ अटॉर्नी. त्याने तो अधिकार दिलाय की माझ्या नावाने पाहिजे ते करा. यू कॅन डू एनिथिंग. जे मी केलं त्या माझ्यापेक्षा पण महान कृत्य करा. दॅट अथॉरिटी जीसस हॅज गिव्हन अस. हालेलुया. स्टॉप डाउटिंग. स्टॉप डाउटिंग. आता स्वतःवर नाही का डाऊट करणं, स्वतःवर संशयामध्ये चालणं, मला नाही जमणार, मला बोलता येत नाही, मला भारी प्रार्थना करता येत नाही, मला वचन माहित नाहीत, मी नाही करू शकणार. नाही, ह्या गोष्टींमध्ये आता पडून राहायचं नाहीये. तर हिमतीने, धैर्याने, आनंदाने चालायचंय. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी देवाने दिल्या नाही त्या गोष्टी तुमच्यासाठी, तुम्हाला घातकही ठरू शकत नाही. पण एकच मार्ग आहे. कसा सैतान प्रवेश करतो? अज्ञानाद्वारे. ओके. सो परमेश्वराच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. अडवा म्हणजे जे तुमच्या देशाच्या विरोधात जे लोक काम करतायत ना त्याचा सामना करणं. इट्स अ मिलिटरी टर्म. हा एक सैन्यामध्ये वापरला जाणारा शब्द आहे. सो यू हॅव टू ऑपोज इट. की कोणी तुमच्या देशावर हल्ला करू नये, कोणी तुमच्या टेरिटरीमध्ये येऊ नये, कोणी तुमच्या लोकांना त्रास देऊ नये, कोणी तुमच्या स्टेटमध्ये येऊन चुकीचं काही काम करू नये. अशा प्रकारे. प्रेज द लॉर्ड. लाईक दॅट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.